जराही साबुदाणा न शिजवता आणि अजिबात तेलकट न होणारे असे उपवासाचे साबुदाण्याचे पापड आणि खुसखुशीत म्हणाल तर अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि किती पारदर्शक आहे, तर इतके खुसखुशीत आहे ना, अगदी वयस्करसुद्धा खाऊ शकतील असे पापड आहे. आणि तळल्यानंतर बघा तिप्पट चौपट फुलणारे पांढरे शुभ्र साबुदाणा पापड. आणि करायला म्हणाल तर इतके सोपे आहे ना, जास्त प्रमाणात जरी साबुदाणा असला ना तर एक जण सहज करू शकेल. आणि आवाज ऐकला किती कुरकुरीत आणि अजिबात हातसुद्धा तेलकट नाही असे इतके जिभेवर ठेवताच विरघळणारे साबुदाण्याचे पापड. मेहनत तर अजिबातच लागत नाही, अगदी सहज कोणी पण करू शकेल असे साबुदाण्याचे पापड आहे. इतक्या सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी, मी ज्योती. माझ्या JM रेसिपीज चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर बघा, एकच कप, छोटा कप मी असा साबुदाणा घेतला, जो आपल्या खिचडीसाठी आपण वापरतो तोच साबुदाणा आहे. आणि इतका छोटा कप साबुदाणा आहे, पण 42 पापड आपले तयार झाले. तर काय करायचं ना, भांड्यानी घ्या किंवा वजनाने घ्या. वजनाने जरी घेतलं तरी भांड्यानी मोजून घ्या, कारण पाण्याचं माप आपल्याला भांड्यानी मोजूनच घ्यायचं आहे. तर एका पाण्याने मी काय केलं, स्वच्छ साबुदाणा धुवून घेतला. फक्त एकच पाण्याने साबुदाणा धुवायचा. त्यानंतर सगळं पाणी काढून घेतलं आणि जसं आपण खिचडीला साबुदाणा भिजवतो ना, अगदी तसाच साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे. फक्त पाव इंच वर ठेवायचं आहे. तर काय केलं, ज्या भांड्याने साबुदाणा घेतला ना, त्याच भांड्याने अर्धं भांडं आपण त्यात भिजण्यासाठी पाणी टाकलं आणि आता ह्याला आहे ना दिवसभरासाठी भिजू द्यायचं. तर बघा, आता दुपारचे 12 वाजले आणि 12 वाजता मी भिजत ठेवलं. पाव इंच पाणी वरती ठेवलं. तर दिवसभर पण नाही ठेवलं ना, जरी वेळ नसला तुमच्याकडं तर 4 ते 5 तास जरी भिजवला ना तरी पण चालतं. 4 तास किंवा 5 तास भिजवा, छान भिजल्या जातो. तर मी दुपारी 12 वाजता भिजत ठेवला आणि रात्री 10:30 वाजता काढला. तर बघा मंडळी, 9 ते 10 तास मी साबुदाणा भिजत ठेवला होता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 4 तास जरी भिजवला तरी चालतो. पण जेव्हा आपण गरम पाणी टाकू ना, तर तेव्हा रात्रभर भिजत ठेवायला पाहिजे. तर बघा, साबुदाणा छान भिजला. जसं आपण खिचडीला भिजवतो ना, अगदी तसाच साबुदाणा भिजला, नरमसूत. आता काय करायचं ना, साबुदाणा पूर्ण आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा. आणि काय छान साबुदाणा दिसतोय, असा मोत्यासारखा साबुदाणा दिसतोय मंडळी. या अगोदर पण मी साबुदाणा पापडची व्हिडिओ बनवलेली, अपलोड केलेली आहे. तर आपण ज्या भांड्यानं साबुदाणा घेतला ना, तर त्याच भांड्यानं आपल्याला 6 भांडे पाणी घ्यायचं. तर मी हा कप साबुदाणा घेतला होता, तर मी 6 कप पाणी घेते. 2 झाले, हा 3रा कप आहे, हा 4था कप आहे, हा 5वा कप आहे, हा 6वा कप आहे. तर अगदी मोजून कुठंच पाणी कमी जास्त आपल्याला करायचं नाही. अगोदर आपण साबुदाणा भिजत घालायला अर्धा कप पाणी टाकलं आणि त्यानंतर 6 कप पाणी आपण उकळायला ठेवलं. रात्रीची वेळ आहे, तर पटकन उकळी यावा म्हणून मी त्याच्यावरनं ताट ठेवलं मंडळी. तर बघा, पाण्याला छान उकळी आली. पाणी फक्त गरम करायचं नाही, आपल्याला कडकडीत पाणी उकळून घ्यायचं आहे छान. पाण्याला अशी चारी बाजूनी छान उकळी आली ना, की ताबडतोब गॅस आपल्याला बंद करायचा आणि लगेच आपल्याला साबुदाणा त्याच्यात ओतून द्यायचा. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. अगदी उकळत्या पाण्यात आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. पण काय करायचं ना, पाणी उकळलं की लगेच गॅस बंद करायचं. गॅस चालू असताना आपल्याला साबुदाणा टाकायचा नाही. पटकन बंद करायचं आणि पटकन साबुदाणा टाकून लवकर लवकर त्याला चमच्याने हलवून घ्यायचं. त्याची वाफ अजिबात वाया जाऊ द्यायची नाही आणि पटकन ताट ठेवायचं. कारण काय होतं ना, ताटाला जी वाफ येते ना, तर त्या वाफेचे पाणी बनतं. त्या पाण्याने सुद्धा आहे ना, पापडाला छान चमक येते. त्यासाठी अजिबात उशीर लावायचा नाही. तर बघा, रात्री 10:30 वाजता मी भिजत ठेवला आणि झाकून ठेवलं पटकन ताट. आणि सकाळचे आता 7:30 पावणे 8 वाजले बघा. तर साबुदाणा बघा किती पारदर्शक झाला. अगदी जसा पाहिजे तसा साबुदाणा आपला तयार झाला आहे. जेव्हा आपण पाणी उकळी आणून घेतो ना, तेव्हाच तो साबुदाणा असा पारदर्शक होतो. तर आता काय करायचं ना, थोडा थोडा साबुदाणा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे. तर साबुदाणा कमी आहे म्हणून मी छोटंच भांडं वापरलं आहे आणि लवकर होतं. बंद चालू करायची गरज नाही. थोडंसं फिरवलं ना की साबुदाणा छान बारीक होतो पिठाळ. आणि
पाणी वगैरे आपल्याला परत ह्याच्यात टाकायची अजिबात गरज नाही. एकदम मापोमाप पाणी आपण टाकलेलं आहे. कुठंच पाणी आपल्याला कमी जास्त करायचं नाही. तर असं थोडं थोडं साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतला मी. मागच्या वेळेस जो साबुदाणा पापडचा मी व्हिडिओ टाकला होता तर 1 ग्लास साबुदाण्यात 100 पापड झाले आणि आता ह्या छोट्या कपात 40 पापड झाले आपले. तर बघा मी मीठ तर हातानेच टाकते, चमच्याने मला समजत नाही इतकं. तर मीठ टाकून घेतलं आणि तुम्हाला वाटलं ना उपासाला जर जिरे चालत असतील तर जिरे टाका, कोथिंबीर टाकायची असली तर टाका, किंवा लाल तिखट टाकायचं असलं तर टाका, किंवा हिरवी मिरची बारीक मिक्सरला करून टाका. पण मला आहे ना पांढरे शुभ्रच पापड आवडतात, त्यामुळं मी आहे ना काहीच टाकत नाही. फक्त मिठाशिवाय मी दुसरं काहीच टाकत नाही. आता चमच्याला मी एक रेष ओढून घेतली बोटाने. तर बघा रेष अजिबात आपली मिक्स होत नाही. एकदम परफेक्ट पाण्याचं आणि साबुदाण्याचं हे माप आहे. आता आहे ना लागन तसं म्हणजे मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं मी. आणि आता लागन तसे आपल्याला ज्या आकाराचे पापड पाहिजे लहान मोठे टाकून घ्या. पण काय आहे ना पापड टाकताना जाड टाकायला पाहिजे, कारण काय होतं ना त्यातलं पाणी सुकल्यानंतर ते पापड आहे ना पातळ होतात आणि एकट्याने सहज करू शकाल. जास्त प्रमाणात जरी केले ना तरी एकट्याने सहज करू शकाल. कोणाच्या मदतीची अजिबात गरज पडत नाही या पापडाला आणि जास्त मेहनतसुद्धा नाही आहे या पापडाला. पापडाची रेसिपी आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा पापड मी आहे ना 1 दिवस 1 रात्र फॅन खाली सुकवून घेतले आणि दिवसभर फॅन खाली सुकल्यानंतर रात्री काय केलं ना मी खाली एक बेडशीट टाकलं आणि त्याच्यावर आहे ना ते कागद टाकून दिला पापडाचा. तर रात्रभर पण पापड असे फॅन खाली छान सुकले आपले. पण आपल्याला वर्षभर ठेवायचे ना आणि पापड किती छान झाले, एकसुद्धा पापड तुटत नाही अजिबात. पण पापड आहे ना जरी आपण 1 दिवस फॅन खाली जरी सुकवले ना तर 1 दिवसाचं कडक ऊन आपल्याला दाखवायचं आहे, कारण आपण वर्षभर ते पापड ठेवतो. तर उन्हात पण कसे ठेवायचे ना एखाद्या कपड्यावर किंवा एखाद्या मोठ्या टोपल्यात टाकून वर एक पातळ कपडा त्याच्यावर झाकून ठेवायचा आणि असं त्याला 1 दिवस ऊन दाखवायचं. कारण काय होतं ना पापड खूप पातळ येतात ना ते, तर मग वाऱ्याने उडून जाण्याची भीती असते. त्यासाठी आहे ना त्याच्यावर कपडा टाकून उन्हात ठेवायचे. 1 दिवस ऊन दाखवायचं, नंतर डब्यात भरून ठेवायचं. तर बघा तेलात टाकल्यानंतर किती तिप्पट चौपट पापड फुलतो आपला. त्यासाठी ना पापड टाकताना काय करायचं, जेव्हा आपण पळी पापड टाकतो ना तर तेव्हा जाडच ठेवायचे. जाड ठेवले ना मग ते काय होतं सुकल्यानंतर पातळ येतात, त्यामुळं जाड ठेवायचे. आणि बघा किती पांढरे शुभ्र पापड तेलात टाकताच किती फुलून येत आहे तिप्पट चौपट. इतके पांढरे शुभ्र पापड येतात ना आणि तेलकट म्हणाल ना तर अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. आपल्याला साबुदाणा शिजवण्याची सुद्धा गरज पडली नाही. आणि आवाज ऐकला असेल किती कुरकुरीत झाले, अगदी जिभेवर ठेवताच विरघळेल. अगदी वयस्करसुद्धा खातील. नक्की करून बघा. धन्यवाद.